बा काहीच काळजी करू नका देणगे साहेब तुम्ही. हो आता माझ्या सासरेबाचं वावर आहे तुमचं आहे 3-3 एकर समजा 6 एकर तुमचं उद्या 1-2 दिवसात आम्ही काढून देतो. मुक्कामाच्या हिशोबाने येऊन राहिले ते सगळे उदळ्यावाले. आता बोललो मी त्यासोबत. आता टेन्शनच नाही राहिलं. उद्या तुमचं 100% पहिल्यांदा तुमच्या वावरात नंतर भले आमच्या मामाजीच्या वावरात झालं. हो याच्या पडेल अजून काही ठीक आहे मग. हो ना. पण ते गुरुजी काय म्हणते की बुवा जर काही बाया गिया असतील मजूर तर मग त्याला सांगितलं चालते. एक तुंगा त्यायचा आणि एक तुंगा समजा यायचा. त्याच्या वरात त्याला जा म्हणा आणि इकडे आपल्या वरात ही माणसं बसवा. जमत नाही का? म्हणजे कसं आहे वातावरण पाहून म्हणून राहिलो की याचं काही सांगता येत नाही ना. हे जर अजून जर लागलं तर मग आपत होईन ना. म्हणून म्हणलं जास्तीत जास्त जेवढे आणता येईल तेवढे मजूर घेऊन या तुम्ही. आणि उद्याच्या उद्याच झालं पाहिजे ते असं पहा. बरोबर ठीक आहे. मी हे बा बाया तशा कामाला आपल्याच इकडे होत्या आपल्या काडी कचऱ्याले. हो आता येतीलही ते. हो मी भेटतोच आता वावराकडे चाललोच मी. जर भेटलो त्याला सांगून देतो. जर झालं तर मग त्यानं जर हो म्हटलं तर मग सगळेच येता येते. मग काही वांधा नाही. हो चालते काही हरकत नाही. झालं तेवढं जेवढे जास्त आणता येईल तेवढे घेऊन येतो. बरं ठीक आहे मग काही हरकत नाही. गुरुजी येतो म्हणतात मग. हो काही आता बायाचा एक तुंगा आणि माणसाचा एक समजा होऊन जाते म्हणते उद्या. बरं ठीक आहे मग. बाकी आता काही अडचण नाही ना. जेवणा खावणाचं मी आल्या करतो. बाकीचं मग नंतर पाहता येईन काय आहे ते. जेवणाचा तर विषय तुमच्या इकडेच आहे. फक्त मला तळवं गिळवं अगय पगय घेऊन येता म्हणलं. कारण वातावरण काही बरोबर नाही. हो आम्ही मशीन ट्रॅक्टर टाली सगळे बिलकुल उद्या सकाळी येऊन राहिलो. हो आता हे सगळ्याशी बोलणं करतो मी. बाकीचे जेवढे आहेत तेवढे उद्या सकाळी आम्ही 7 वाजताच निघून राहिलो इथून. 8 वाजता तिथे येतो. बस दड तुमचं बा 2 वाजेपर्यंत जिकडे तिकडे करतो. फक्त तुम्ही सौद्यात बरोबर पाहिजा. हो ना. सौद्याचा काही विषय नाही. आहेत ना लाईने पाटील. मी सगळे हो या तुम्ही. हो ठीक आहे ठेवतो मग. चला मग आता उद्या कसं आपल्याला सरपंचाचं ट्रॅक्टर मागा लागेल. काहून की आपल्याला हळंबा मशी संघ घ्यायची आहे. ट्रॉली पाहिजे. तर ट्रॉलीतनी समजा सरपंचाच्या याच्यात माणसं बाया सगळे येऊन जा. आणि आम्ही झुंबर समजा हे मशीन घेऊन जातो. जमते का नाही. म्हणजे कसं आहे उद्या कोणत्या हालतीत आपल्याला सगळं आपातापा घेऊन पुरं चकच करायचं आहे त्या. हो म्हणजे कसं विशेष बंद करायचा ते. जाऊ ना सकाळी तयारीत राहा तुम्ही. हो ठीक आहे. पाहिजे नाही तर उशीर करता ना. हो आम्ही सगळ्या मजुराला आता संध्याकाळी सांगून सकाळी आम्ही 6 वाजता 7 वाजता तयार आहोत. ओके येतो मग मी ते मजुराला सांगतो बाकीच्या बाया घ्या जर आल्या तर. म्हणजे कसं आहे टेन्शनचं काम नाही मग. चल झुंबर वावराकडे चालले चल. तुला काय कसं करा म्हणलं सौद्याचं. हो आता लाईन पाटील गेले. एक तर त्याच्या सासऱ्याचा होता म्हणून काही आपल्याला जास्त बोलता नाही आलं. काही आपल्याला काय भाव पुरून म्हणलं. म्हणजे तू आता कसं उद्या गाडी घेऊन जाशील तर मग कसं आम्हाला म्हणजे गटलं पाहिजे ते. आता काय सांगा आता बा मी तर म्हणतो फुकट काढून द्यायला कायचा. हो ना. आता हे अशा गंभीर परिस्थिती अटकला ते अडला नारायण गाळवाचे पायदरी. हो म्हणून आता तुमच्यापर्यंत आला ते फोन त्याचा. नाही तर हार्वेस्टरनं काढून आता लोक मोकळा झाला असता. हो तर मी तर म्हणतो त्याच्यावर एक उपकार करून टाका आपल्या रामपूरवाल्याचा देणकेवर. हो त्याला म्हणा बा जाऊ दे आमच्या इकडून फुकटच काढून देतो. आता जेवढं मजूर आहे ना हो संघ घेऊन जा. बिंदास काढून द्या तेवढं त्याला. जाऊ दे तिकडे एक खेपचं तेवढी मदतच करून टाका. अरे शिवलाल भाऊ तुम्ही रजा काय मार खाल्ला आता मजुराचा म्हणले. आता मा हातात दिलं हे सगळं. हे म्हणून तुम्ही काय फुकट काढून देता. देतो आजवळचे पैसे. मग काय इच्छी गाडी तिथं नाही उचलत ना लोक. तुम्ही म्हणता राजा म्हणलं बा शिवलाल भाऊ आम्ही तसं नाही करत. हो यावेळेस मान तुम्ही. हो त्याला मागता पुढचा खर्चलाच काढतो त्याचा. मग काय लय जरा कर ते. त्याला कसा हिसका असते मग सांगतोस ना आज. बरं पहा मग आता 3-3.5 हजारात काढून टाका एकरी. हो जाऊ दे तिकडे. हो त्याला म्हणा बा 10,000 देऊन दे. जिकडे तिकडे करून टाकू उधळ देऊन टाका. पाहतो ना काय म्हणते नाही का. हो समजा 3,000 रुपये एक करणं म्हणलं तर 9 होते नाही का. 10,000 रुपये मागून पाहिला का नाही का. बरं ठीक आहे पाहतो मग आता नाही का. हो चला हो हे आता पाणी आल्याच्या ना इतका सोपा झाला ना. हो पट जमाच करायचं काम आहे गाड्या आता. हो तेवढे आता ते गंजुले ऊन पडली की आता भेटून देऊन दे जमलं त्या. हो आता आजचं झालं म्हणलं इकडे वावर तुमचं. आता उद्या तिकडे वावर जायचं का मग. तेच सांगायला आलो मी. उद्या आपलं इकडलं काही काम आहे ते राहू देऊ. आणि आपल्याला जायला लागते आपल्या मामाच्या वावरात नाही हो परगावले. तर उद्या ट्रॅक्टरमध्ये जाऊन तेवढा 3 एकर गहू तेवढी सोंगून द्या. हो कारण की हार्वेस्टर काही चाललं नाही त्याच्यात. आणि आता वरचं पाणी काही सुचू नाही देऊन राहिलं. त्यामुळे ठेमले करणं गंजी काढून आपल्या आपल्या मशीननं हळंबानं काढून टाकायचं आहे. अरे बाप्पा म्हणजे मारती सासऱ्याच्या गावले का बाप्पा त्याचं राहिलाच का अजून गहू. आता ते जाऊ द्या आता लटकले 2-4 दिवस असेच गेले त्याचे. हार्वेस्टरच्या मागं लागले ते हुकलं काम. वरचं पाणी आल्याच्या ते काही मोठा त्याचा ताल नाही बसून राहिला. हो तर आता म्हणलं माणसं आहेत. माणसं आपले देणके साहेबाची इकडे. आणि बाया सगळे आपल्या सासरेबाच्या वावरात. बरं चालते ना. हो येते तर बाया काही म्हणणं नाही. ट्रॅक्टर मध्ये जाऊ आणि एका दिवसात करून येऊ. काय करतात अशा कठीण परिस्थितीत थोडंसं जायला लागेल आपल्याला. नाही तर मग परगावचे हे सौदे करावंच नाही वाटत. हो ना ते तर आहेच म्हणा. बरं पण पाहून घ्या तेवढं उद्याच तेवढं काढून द्या. आता अडचणीत आहे माणूस. हो चला ठीक आहे मग. आता सांगितलं मी तुम्हाला उद्या सकाळी 7 वाजता तयार राहा तुम्ही. सरपंच ट्रॅक्टर येईन. हो त्याच्यात तुम्ही बसून चालले सगळेजण. हो ठीक आहे मग. आता एक माणूस नाही आला 7 वाजता बिलकुल आपण जायचं म्हणे निघायचं हे ते ना. कोणी आता पता नाही. तुझ्या घरचं झालं का नाही मला बुटीचं. चला म्हणा बायाले गेले सगळं. आता ते सरपंच ट्रॅक्टर सांगितलेलं आहे मी. आता आपण पुढे चालले जाऊ. मी वाटच पोराल तू आता काय दिवस फिरले करायच्या. अरे पाणी पाहता रात्री किती पाणी आलं. एवढं पाणी आल्यावर आता हे सगळ्या समजलं आता आज चालत नाही म्हणून. हो कायले कोणी येणार आहे. हो आता काही खरं नाही झाले नाही. हे ट्रॅक्टर तुम्ही आणलं का इथपर्यंत मशीन घेऊन. अरे काही अर्थ नाही झाले नाही. चालतच नाही तर काय करता घेऊन जाऊन मजूर.
पण अरे मला का नाही समजत पाणी आलं पण काय काय इतकं आलं का हां पण कसं आहे आपल्याला गहू बाहेर काढणे ना वावराच्या आता हे जर असं जर आपण रोज रोज जर समजा पाणी आलं करा तिकडे त्याला कोंब फुटायचे मग गव्हाले हां कसंही करून काढाच लागते आपल्याला ते काही करून मजूर घेऊन जाणं आहे तिथं दुपारी 11 नंतर जर वातावरण जमलं तर आपलं कसंही सोंगून ओला चिला का होईना पटकन काढून मोकळा करायचा आहे ते हो फक्त घरी गेला पाहिजे गहू आपला मग पाहता पुढचं पुढे हा तुमचे सासरे वाजत मारते सासऱ्याचं मारते तेच म्हणे मले हा हो म्हणे आता कसं करावं काय करावं तिकडून आलो ना मी हो तर मारते म्हणे तुम्ही जा म्हणे मी मागून येतो म्हणे तर आता मी म्हणलं चालत नाही ते म्हणे बरं राहू दे म्हणे मग तर आता हे बा तुम्ही ट्रॅक्टर वापस घ्या घराकडे चला कोणी काही येत नाही आज नाही रे बा तसं नाही ना जमत यायला घेऊन जाऊन तिथं अटकून ठेवा लागते तर एक खेप काही हो ते आपल्याला गहू आज 4 वाजेला काढणार नाही तर अजून 5 वाजता दणका देते पाणी बरं, असं म्हणता का तुम्ही बरोबर ठीक आहे ना मग आता हे बा एक काम करायला लागलं आपल्या देडके साहेबाला फोन करून द्या तुम्ही आत्ताच हो कारण की हो आता हे काशा बाबड्या येणारच आहे विचारायला आपल्याला राहू द्या बरं तर आपण काय करू देडके साहेबाला फोन लावू हो का पाणी गिरी काय आहे तिकडे तर देडके साहेबाला आत्ताच फोन करा म्हणा बा तुम्ही सांगता काही पाणी नाही इकडे हो, हवा चालते फक्त हा म्हणजे हे तिथपर्यंत जाईल तरी नाही तर कोणी शेत नाही करावं लागू मग नाही का हो नाही तर आपण यायचे देखतं जर फोन लावला त्याने म्हणा नाही बा पाणी आलं असं झालं मग ते यायला तेच कारण पाहिजे जाऊ द्या बा तिकडे तेच म्हणलं मग त्याला म्हणा असं सांगा म्हणा तुम्ही पाणी गिरी काही जास्त आला नाही म्हणा इकडे असं तसं करून हो बरोबर यायला लाटत आपण घेऊन जाऊ हा तिथं गेल्यावर मग 11 वाजता जरा ऊन तापते हो जसं आला तसं सोकणं सुरू करून मशिनीतून काढणं सुरू करू बरं लावतो मग फोन काय म्हणते आता 1 मिनिट आता काय लिहून राहिले ते हो सांगा हां हॅलो हां हां बोला हां बोला लाईने पाटील काय म्हणत होते काय आता सांगा आता अरे तुम्हीच तर बोलावलं बाबा तुम्ही बोलावलं नाही का आज आता ते आपल्याला गहू काढणार आहे तुमचा आणि आपल्या मामाजीचा येऊन राहिलो ना आम्ही आता हो कसं काय करता मग काय कसं करता काय पाणी आलंच राजा रातच्यानं हो ना इंका आता डोबरे साचले नाही बा काय करा आता वावराकून जाऊन आलो हो पायाला पेंड लागून राहिला आणि काय करता मग आजही चालत नाही राजा झालं आता हो सत्यानाच होते गव्हाचं मी तर सांगतो ना वावरातल्या वावरातच सरणार आहे वाटते ते 100% काळाचे पैसे द्यावं लागणार आहे मला हो असं दिसून राहिली पोझिशन आता नाही तसं काहीच नाही होता सध्या हे बा अजून काही गहू गेला नाही तुमचा गहू निघू शकते हो फक्त आपल्याला जराशी कोशिश करावी लागते हा कारण की आता मजूर आता कसं रातच्यानं तयार झालं होतं आता कोणीच आलं नाही इथं हो आम्ही कसे धरून बांधून आणणार आहोत ट्रॅक्टरांनी तर तुम्ही काय करा तुम्हाला आम्ही फोन करीन की का हो देडके साहेब कसं काय पाणी पाऊस हो काहीच नाही बरं पाणी पाऊस इकडे हा 11 वाजेला तर बिलकुल असं हा टंटन होते बरं वावर हा हो परवा दिवशी आलं तर बरं काल काही रात्री आलं नाही बरं अरे काहीच नाही ना फायदा तुम्ही त्याला घेऊन येसाल तर पण चालत नाही ना याच्यातनी चालणार नाही ना होते ना ओला भाबडा कसा का होईना सोडणं महत्वाचं आहे आपल्याला हा एक खेप ते वावराच्या बाहेर काढला आता ठेवले बांधले की मग 11 वाजता मग चांगली ऊन तपते ना मग काय 4 वाजेला धुवा वाजून टाकू आपण त्याचा मशीन आहे सगळं आहे हा तुम्ही काय लोड घेऊन राहिले फक्त तुम्ही तेवढं तर करा बरोबर तसं म्हणता नाही का म्हणजे आता काही ना काहीतरी कोशिश करावंच लागेल नाही का तेच म्हणलं आता तुम्ही कसं आहे शेपूट काही सोडू नका हो एक खेप आता आपल्याला एवढं गहू बाहेर काढून देणंच आहे हा हो तर तुम्ही काही काळजी करू नका आम्ही आता मजूर घेऊन निघून राहिलो हो आता यायला तयार करतो मी ते पाहायला वाटते कशी ना आता आले म्हणलं ते हो ठेवा फोन ठेवा आता हो मी आम्ही लावतोच तुम्हाला डबल बरोबर लावा ना तुम्ही हो ठीक आहे काय हरकत नाही हो ठीक आहे का बबनराव कसं काय म्हणलं 7 वाजता हजर राहा असं आहे तसं आहे काही याचा पता नाही हा तुमचीच वाट पाहून राहिलो आता फोनच लावून राहिलो तुम्ही आता फोनच लावला होता पण तुम्ही आले म्हटलं कसं काय काही चालता काय राजा अरे बाबा काव कधी बाबूजी सांगा यायला सांगा तुम्ही जरासं काय राजा आता काय गहू सोंगता आणि काय करता काय राजा का डोकसे फिरले का तुमचे काय राती होय का हवा पाणी राजा इजा होय का ती हा निरा लुक दुख करे ना असं वाटते अंगावर पडते का धाडकन असं वाटते घरापाशी पडली का आणि तुम्ही म्हणता राजा गहू सोंगायला चाललो हा का बयाडले का तुम्ही हा काही बी बोलता अरे बाबा काय काय आपल्या गावात आलं म्हणजे काय सगळीकडे झालं का अवकाळी होईल हे याला अवकाळी म्हणते ना व कोणाच्या इकडे पडते कोणाच्या इकडे पडत नाही व असं आहे ते मग तिकडे का पाणी आलं सर का तुम्हाला माहिती आहे का बापा अरे वा लय उन्हाय पाहिलं ना आता या परिसरात म्हणजे एवढ्यात ती पडलं असते पाणी आता ते का लय दूर आहे का 20-25 किलोमीटर हा पडलंच असं ना तिथे बी हा मग आता फोन लावून पाहू आपण त्याच्यात काय फोन लावतो तिथं जर लय आलं असेल तर राहू देऊ कॅन्सल हा म्हणजे कसं आहे टेन्शनचं काम नाही ते पडलं आपल्याला हो तुम्ही फोन लावा द्यायले म्हणा बा पाणी पाऊसलं आहे का कसं काय हा तिथे जाऊन काय भाकरी तुकडे मोडू म्हणा आम्ही हा विचारा द्यायला लावा फोन लावा हॅलो हां बोला हां काय म्हणता काय निघाले का नाही म्हणलं अजून हा का वाटच पाहिला होता बाबा कुठं आहे सध्या म्हणलं आहे हो निघाल नाही का म्हणते अरे हॅलो हा त्यासाठी फोन लावला म्हणलं कसं आहे मजूर तर येऊनच राहिलं म्हणा मजुराचं नाही बांधा पण ते कसं झालं इकडे पाणी लय आलं का आमच्याकडे हो तुमच्याकडे काय म्हणते पोझिशन काय हवा पाणी हे ते रातचं गारा गिरा काही गारा गिरा अरे कायचं गारान गिरा निरा हवाच निरा मग काय तर हवाच हवा कोणा टिनं उडतं कोणाचं काही उडतं मोठा ताप झालता रात्री पण पाणी थेंबही नाही आलं मग काय तर परवा दिवशी आलं तर तसं एक ठोक काल काहीच नाही आलं संध्याकाळचं काहीच नाही असं म्हणजे काही नाही तुमच्याकडे हो ना इकडे लय आलेला हो ना इकडे आमच्या गावात लय चाला बा असं बरोबर हे बा मी काय म्हणतो पाणी आलं नाही म्हणते तिकडे काही विषय नाही कमाल आहे राजा इतक्या जवळपास पाणी नाही पडलं म्हणजे आपली तर पडलं तिथं नाही बस नसेल पडलं बा काय आता तिथं काय अवकाळी म्हणजे अवकाळी समजा
काहीच नाही इकडे थेंबही नाही, काहीच नाही. हो या तुम्ही लवकरात लवकर या जरासं, म्हणजे मी आता तळवं गिडवं हे ते घेऊन पुढे चालला जातो. हा हो लवकर या जरासं, आज 4 वाजे लोक निपटा जरा. हो बस आता बस आवाजच द्यायला लावतो यायले. हो ठीक आहे ठेवतो मग. चला मग आता बबनराव द्या आवाज सगळे आता. हो आपले पोट्टे पाट्टे सगळे घ्या आणि या ट्रॅक्टरनं मग. हो आम्ही जातो पुढे. हो समजलं ना. हो या मग लवकर. पण कमल झाले तिकडे पाणी म्हणते. बरं ठीक आहे काही हरकत नाही. येतो मग. हा तुम्ही पुढे ट्रॅक्टर घेऊन आलोच आम्ही तुमच्या मागं. ठीक आहे मग आपल्या बायाले कसं आपल्या मामाच्या वावरात उतरून देजा आणि तिथून पुढे मग चालले जा तुम्ही. आम्ही मशीन घेऊन आपल्या देणके साहेबाच्या वावरात. ओके. चला आले का? हो पाहिलं ना चारी बाजूनं. हो तेच म्हणलं पाहून घ्या आता. हो काय आहे काय नाही, तर असं असं वावर आहे. हो काय भाव आहे कसं आहे सांगा तुम्ही. हो 3 बॅगा पेरलेल्या आहेत टन. हो सांगा आता काय किती बोलायचं तर बोला तुम्ही. अरे काय सोंगता राजा काय सौदा करता. पाणी आलं नाही म्हणून काही नाही. पावर किती पाणी आलं आता रस्त्याने डोबरे होते राजा. बोलून राहिले तुम्ही फालतूचे. काय लाईने पाटील पावर तुम्ही आता फोनवर बोललो ना आपण. पाणी नाही म्हणे. गाव कधीला म्हणजे पावर आता पाणी नाही तर काय रस्त्याने डोबरे दिसले ना राजा आम्हाला. बा ते परवा दिवसचे होय ना, परवा दिवसचेच होय ते, रात्री आलंच नाही. मग तुम्हाला काय सांगून राहिलो मी. अरे हे आता सकाळी तुम्ही आले का नाही तर म्हणून थोडंसं वावरात वाटते ते. आत्ता हे बा 10 वाजे लोक सगळं वावर ओके होती, मग सोकते ते. अरे हो ना बघा बाबा हो बा तुम्ही मी काय म्हणतो आता आपण इतके दूर आलो मग काय करता आता वापस चालता. आता जाऊ द्या जे आहे ते आहे. एकटे आपल्याला वावर कसं करून सोंगणं आहे का नाही. मग आता बाया तिकडे सुरू झाले आता. मग त्याचा सौदा झाला गुरुजीचा. तिकडं कामाही लागलं. तुम्ही काय आता हे करून राहिले. एकटे सौदा करा सोंगणं सुरू करून टाका. जसं ओला वाटत जसं असं तसं. ठेवले बाजार गंजी करा. नाही कधीला म्हणजे करावं का मग. नाही करा सौदा. नाही आता वापस जाता का राजा दिवस घालता मातीत. नाही तसं काही नाही देणके साहेब. जरासं बोलपट आहे वावर. समजते तेवढं. आता आपण काय आजचं सावं शेती करणारे लोक. तर कसं आहे आता कास्तकाराचं असतेच शेवटी म्हणणं चांगलंच आहे. पण आता मी काय म्हणतो आपलं मुंगशीराम भाऊमध्ये सांगितलं की बा सौदा करून या तेवढं काढून द्या म्हणून आम्ही थांबून राहिलो. नाही तर आम्ही थांबलो नसतो. दुसऱ्याचं वावर असतं तर आम्हाला काही घेणं देणं नसतं. अशा आहेत एवढं आम्ही चांबटसे आपला जे गहू आहे ते सोंगलाच नसता. बरं ते जाऊ द्या आता विषय. हो तर मी काय म्हणतो कसं काय करता मग काय बॅग देता सांगा तुम्ही सांगा आता. आता कसं ते सोयाबीनच्या बागा आता 3,000 सोंगले यावर्षी. हो तर मी म्हणतो बा गहू 3,000 सोंगून द्या आणि ठेमले बांधून द्या आणि आपलं कसं आहे थोडंसं मशीननं काढून द्या आणि मोकळं करा. टाली भरून घराकडे. बरं ठीक आहे म्हणजे समजा सोंगणे त्याच्यानंतर गंजी मारून देणे त्यानंतर मशीनमधून काढून देणे. हो तर बरं ठीक आहे. तर मग काय भाव कसं काय म्हणलं तुम्ही. 3,000 रुपये का किती म्हणलं. आता सोयाबीनचं होतं 3,000 रुपये, तर त्या हिशोबाने 3,000 रुपये देऊन देतो तुम्हाला. 9,000 रुपयानी काढून टाका सगळं. 1,000 रुपये शिल्लक देऊन देऊ. जाऊ द्या तिकडे. म्हणजे कसं आहे मशीनसाठी समजा माणसं लागते. हो तर मग ते ॲडजस्ट आले त्याच्यात. चला म्हणलं वापस चला काय बोलून राहिले का काय करून राहिले त्या. काय एवढ्या वावरात कोण येते तरी का. 9,000 रुपयांनी एवढं सोंगून द्या म्हणजे. किती माणसं आपण काय रोज पडून आपल्याला. हट चला घराकडे चला ट्रॅक्टर बसा चला. त्याच्या मायावर थांबा ना तुम्ही बोला तर खरी. मी बोललो आता तुम्ही बोला. काय तुम्ही काय घेता बोला तुम्ही सांगा. ते कसं लय कमी बोलले ना तुम्ही. कसं आहे वावर असं काय म्हणजे चांगला गहू थोडी आहे तुमचा. सगळा पडलेला गहू आहे. आम्हाला उचला लागते सोंगा लागते. त्याचं ठेमलं बांधायला भारी जाते. किती भारी जाते ते सांगा बरं तुम्ही. आणि एक तर वलपट आहे ते चांबट आहे. आमचे ही सगळे बोसरे होते ना आता. मग काय सांगा. असं करा तुम्ही. तुम्हाला एकच सांगतो मी. असं करा ना आता तुमच्या हिशोबाने एक खेप तुम्ही आकडा सांगून द्या. आम्हाला पटलं तर झालं नाही तर मग चाललो आम्ही. कसं आहे तुम्ही सांगा तुमचं वावर आहे तुम्ही सांगा. बरं गुरुजीचा काय भाव घेतला समजा. गुरुजीचा तर बायानं घेतला रोजानं घेतला म्हणजे तिकडला समजा नाही का. हो मग आता तुम्ही कसं करता रोजानं घेता का. नाही ते बायानं रोजानं घेतला ती त्याचा सौदा अलग आहे. हो पण आम्ही रोजानं घेणारी नाही. हो आम्हाला उदळ सांगा तुम्ही काय भाव देता तर. रोजा फोजाचा विशेष नाही तर. हो मग काय आम्ही तर 4 दिवस लावतो मग रोजानं. तुम्हाला काय पुरणार आहे. असं म्हणता म्हणजे उदळच पाहिजे नाही का. बरं ठीक आहे 4,000 रुपये बॅग लावून देऊ तिकडे. जाय तिकडे 12,000 रुपयात आता क्लिअर करून टाका. मी बोलतही नाही काहीच नाही. कायच करा बा. अरे बा 12,000 रुपयांनी सांगा तुम्हाला काय पुरणार. मला 1,000 रुपये रोज नाही पडत ना. त्यातल्या त्यात गंजी लावून देणार काढून देणार घरी नेऊन देणार. इतकं सोपं नाही ना. इतकं सोपं आहे का ते 4 आणि 12,000 रुपयांनी. मग तुम्ही सांगा ना तुमचं काय म्हणणं आहे म्हणलं. तुम्हाला काय आशा काय तुमची अपेक्षा काय. तर पाहता देणके साहेब एकच सांगतो मी. कसं आहे सगळ्या मजुराशी मी समजावून सांगत राहिले की बा कसं आहे आपल्याला अडचणीचा माणूस आहे आपल्याला काढून देणार आहे. तर एक काम करा तुम्ही. हो तुम्ही काही असं बॅगीनुसार काही देऊ नका पैसे. तुम्ही असं करा आपल्याला जेवढा गहू होईल समजा. हो साधारणतः तुम्हाला समजा आता किती गहू व्हायची अपेक्षा आहे समजा. अरे कोणी म्हणे ना बॅगीले 15 पोते होते म्हणे. हो तर 15 तरी 45 5 पोते आपला गेला म्हणा समजा. असं म्हणा आता सध्याच्या परिस्थितीत. हो तरी 40 पोत्याच्या आसपास 35-40 पोते कुठंच गेला नाही. बरं जाऊ द्या ते किती काही हो समजा. जर 10 पोते हो 20 पोते हो 50 पोते हो काही हो. तर असं करा तर चौथा हिस्सा आम्हाला देऊन टाका तुम्ही. हो चौथा हिस्सा म्हणजे जर समजा 20 पोते झाले 5 पोते आमचे 15 तुमचे.
म्हणलं हुशार दिसून राहिले मला तुम्ही. म्हणजे काय 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 पुरस ज्ञान हे सोंगा पुरस सोंगा म्हणलं. काय बोलता तर राजा. मला जर 40 पोते झाले तर तुम्हाला 10 पोते नाही. 10 पोते केवढ्यात झाले? 20-22 हजार रुपये तुम्ही म्हणजे काय काय इथून नेऊन राहिले का? 20-22 हजार रुपयात उधळ देऊ राहिलो का मी? ते हार्वेस्टरवाला राजा 1500 रुपयानं 4500 रुपयात काढून द्यायला तयार होता आणि तुम्ही 20-22 हजाराचा गहू मागून राहिले मला. मग आता जाऊ द्या, मग जाऊ द्या, मातीत जाऊ द्या. मग आता त्याला काही इलाज आहे? सांगा मग आता. हो म्हणजे मग तुम्हाला मग आता मातीतच जाऊ द्यायचा आहे गहू असंच म्हणा तुम्ही. इतका ओलाचीला गहू आम्ही सांगून देऊन राहिलो. इतके येले करून राहिलो, आमचे बकाळ जाणार आहे आणि तुम्ही म्हणता की काय देऊ? अरे म्हणलं मग ते हार्वेस्टर सांग. तुम्ही काय म्हणतो हे बा ऐका खरी देडके साहेब. हो इकडे तुम्ही आपण हे बा बरोबर सौदा करू. लाईट पाटील चला बोलावते इकडे म्हणलं. देडके साहेब मी काय म्हणतो इकडे तुम्ही आपण सौद्याचं बोलू बरोबर. बरं काय बोलता का? हे आता पहा ना 10 पोते गहू मागून राहिले. 40 पोते गहू कशी बी होते मला फेकून दिल्यानं. मग तुम्ही सांगा द्याल पुरण का मला? तेच म्हणलं त्याच्यावर थोडंसं आपण दोघं बोलू ना आपण. या ना तुम्ही लाईट पाटील काय म्हणते म्हणलं. तुम्ही इकडे या जरा इकडे आपल्या भैमुखाच्या वावरात बोलू आपण काहीतरी. तुम्ही कधीला म्हणजे थोडंसं कमी जास्त करा. आम्ही येतो काहीतरी कमी जास्त करू. दोघा बिन बसून टाकू वेळ. गहू सोगायचा आहे आपल्याला. नाही नाही, त्याच्या कमी आम्ही येत नाही बा. 4 हिस्सा लागेल आम्हाला. हो म्हणजे 25% जितका गहू होईल त्याच्या. बाकी तुम्ही पहा काय करा दादा. बरोबर काढू ना सोल्युशन. या तर इकडे तुम्ही देडके साहेब. हो या इकडे. काही भाव दुखत येईल मी सांगा ना तुम्ही. 4 हिस्सा म्हणते. हो झाला मला 40 पोते. 10 पोते 20-22-25 हजाराचा गहू. काय कोणता भाव पडला मला ते सौदा द्यायचा? द्यायला बा लस लय म्हणा बा 1000 रुपये रोज तुम्ही घेऊन घ्या जाऊ द्या, पण गहू काढून द्या पुरीच्या पुरा. हो 500 रुपये रोज असते ना बा. 1000 घ्या ना तुम्ही. एक परी पण पूर्ण करून द्या. मा वावरातलं घरी गेलं पाहिजे गहू बस एवढं पहा बा. याच्यापेक्षा काय बोलणार? तरी त्याला 10-12 हजार देत ना. किती आहेत ते लोक तर. तसा आपला 10,000 रुपये सौदा पडे काय ते. हो तुमचं म्हणणं होतं बा 2,000 शिल्लक जाते समजा. 1,000 रुपये रोजार 12,000. बस तेवढे द्या तुम्ही. तेवढे द्यायचे. फक्त झिकझिक काही करू नका. होले होच करा. हो काम होईपर्यंत चलन दो. नंतर हातातली 12,000च टिकावून द्या त्याच्या. बस हो याच्यावर म्हणा तुम्ही कोण आहे तर या म्हणा मागाले मला. हो 4 हिस्सा देतो म्हणा तुम्हाला. म्हणा तसं देतो. जेवण देतो. संध्याकाळी मुक्काम करा. भाजी जीव घाला. हो काहीच विषय नाही, पण आज कंप्लीट करून घ्या. पण नंतर भांडायला उठतील ना ते. देणकीनं म्हणून फसवलं म्हणून पहिले बोलला एक आणि आता बोलला एक. असं नाही होणार का? मी पाहिजे काय तर ते तुम्ही त्याचा काय लोड घेता. तुम्ही फक्त त्याले हो हे जे म्हणते तसं म्हणा. हो आता यायनं जे म्हटलं ते म्हणा. हो तुम्ही काहीच बोललो का. तुम्ही फक्त एवढं सांगा जुबर भाऊ घर फिरवे. हो जे सांगर लाईने पाटील जे सांगर हो त्या हिशोबाने बा मी देऊन टाकतो झालं. हो मग आम्ही सांगेन आम्ही 12,000 बनले होते. पहा बा तुम्ही ते पुढचं काय करायचं द्या. हो माया फक्त गहू काढून द्या. हो मी त्याले 10 ते 12 हजार रुपयाच्या वर देणार नाही. बाकी तुम्ही तुमचं पाच बसा ना. तुम्ही 12 द्या ना. नाही तर मग तिकडे मग अजून कशा बाया कामाला भिडलेल्या आहेत. त्याने 10,000 घेतलं. हो तर मग ती अजून कोणते करते ना. बायानं जे पैसे घेतले ते तुम्हाला देऊ म्हणा बा. 10,000 सौदा व्हायला तिकडला. 3 एकराचा विषय मोकळा झाला. ती बी आपलं सगळं म्हणजे पोते गिते बांधून करून समोर ओके त्याच्यात मशीन आलं सर आलं. बरोबर ठीक आहे ना. मग मी काही बोलतच नाही मग. हो तुम्ही मन सांगतोस. होले हो. चल द्या मग रट्टा. बोला मग द्यायला काय आहे तर. बोला म्हणलं. हो लाईने पाटील आपलं काय झुंबरराव. हो काय तुमच्या मनानं तुम्हाला जे तुम्हाला मी सांगितलं त्या हिशोबानं चाल द्या. तुमच्यावर दिलं मी सगळं सोपवून आता. आता पहा आता कसं झालं. आता देणके साहेबाला बोललो मी कसं आहे आपल्याला गहू काढून देणं आहे का नाही. तर आता तुम्ही म्हणलं त्याप्रमाणे आपण काम करून टाकू. हो चला काही विषय नाही. तुमचं जे समजा होतं त्या हिशोबानं आपण तुम्हाला देऊन देऊ. हो काही अडचण आहे का आता. करा आता सुरू. चांगलं बिलकुल पहा. आता लवकर काम सुरू करा आणि पटकन संध्याकाळी 4-5 वाजे लोक मोकळं करा. तोपर्यंत आपले देणके साहेब जेवणाची व्यवस्था करते आणि आपलं काम होऊन जाते. मधात नाश्ता येऊन जाईल ना. चला करा आता सुरू. आता काही अडचण राहिली नाही. बरं मग तर आता जरा जास्त 2 वाजताच मोकळे करतो. हो दन्ना बरं काय पण तरी लेखाचं. बरं ठीक आहे मग आता झालं ना मग सौदा आपला पक्का. जे आम्ही म्हणलं त्या हिशोबाने लागेल ना मला. 25% समजलं ना. 4 हिस्सा गव्हाचा घेऊ आम्ही. समजलं. 4 हिस्सा नाही का. या ना मागायला मग सांगतो तुम्हाला कसं असते 4 हिस्सा नाही का. 1000 रुपये रोजानं पडते की देऊन दे. निघाले का इथून नाही का. पुन्हा टेम्पोस काढतो. बरं ठीक आहे मग. हो लागा आता कामोकामी फटाफट करा सुरू. आता पाहू आता उद्या काय आहे. उद्या करू कंप्लीट विषय. धन्यवाद.